राजाधिराज गणपतराव महाराज की जय, राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय। नत्वाहं सद्गुरुं देवं वरेण्यं गणनायकं श्लोकानां पंचकं पूर्वे स्वहिताय समुद्यतः योग साधन संपन्नो निर्गुण ब्रह्मणि स्थितः कन्नूर ग्रामवासी च सगुण रूपेण भास्वता मंत्रोपदेशं कुर्वाणः शिष्यानाशु समुद्धरन् शांति कुटीराश्रमस्थो गुरुर्जयति सर्वदा ज्ञान विज्ञान तृप्तात्मा अध्यात्म पथदर्शकः मोहं नाशयतु क्षिप्रं शिष्याणां देशिकोत्तमः संसार घोर दावाग्निं कृपावृष्ट्या विनाश्य च शान्तिदूतं प्रेममूर्तिं गुरुं वन्देऽहसन्तम् त्यक्त्वापि भौतिकं देहं भक्तानां हृदये स्थिरः स्फूर्तिं ददाति यो नित्यं तं गुरुं प्रणमाम्यहम् भक्त्या तु दीनदत्तेन रचितं श्लोकपञ्चकं रक्ष रक्ष कृपावृष्ट्या आशिषं देहि सर्वदा आशिषं देहि सर्वदा। राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री गुरुभ्यो नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय। परमार्थ चिंतनच्या आजच्या सत्रामध्ये आपण सर्वजण सुबोध कर्मयोग आणि भगवद्गीतेतील कर्मयोग ह्याच्याबद्दल पुढचं ऐकून घेण्यास अतिशय उत्सुक आहोत। तर जास्ती वेळ न घेता मी श्री विवेकजींना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं। तर विवेकजी, ऑल युअर्स। मी तुम्हाला फक्त हे करतो, मी शेअर स्क्रीन करतो। ओके। अजून हा एक मिनिट, शेअर स्क्रीन होते का बघतो। हा होईल आता। हे दिसतंय ना ऑडिओ, हे दिसतोय पीपीटी दिसतंय ना? हो दिसते। आणि हे दिसते का बघा, पीडीएफ? हो पीडीएफ पण दिसते। हो दिसते। ओके ओके। श्री गुरुभ्यो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सगळ्यांना विश यू ऑल हॅपी अँड हेल्दी 2022। नवीन जानेवारी चालू होतोय, नवीन वर्ष चालू होत आहे। नवीन वर्षामध्ये आपल्याला सगळ्यांना चांगलं आरोग्य आणि अध्यात्माच्या द्वारे एक अतिशय शांतता आणि आनंद आयुष्यामध्ये प्रस्थापित व्हावं। सद्गुरूंची कृपा नेहमी असतेच, ती आम्ही करून घ्यावी आणि त्यांच्याच आज्ञेमध्ये आम्ही नवीन वर्ष काढावं, साधनेमध्ये काढावं। एक अतिशय छान कर्मयोग करावा, कारण आपला विषय चाललेला आहे कर्मयोग। आणि कर्मयोगाचं उद्दिष्टच हे आहे की आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीनं आनंदानं शांततेनं कर्म करता येईल, काम करता येईल आणि आमच्याच आयुष्यामधले जे ताणतणाव आहेत, जे स्ट्रेस आहे आणि त्या सगळ्या ह्याच्यातून आमच्याच या सध्याच्या काळात बघितलं तर आमचीच इम्युनिटी कमी होते
आणि इम्युनिटी कशी वाढावी, जेव्हा आमच्या मनाची इम्युनिटी जास्त असेल त्यावेळेला आमच्या शरीराची सुद्धा इम्युनिटी जास्त असेल. आणि म्हणूनच आपण हा जो कर्मयोग पाहत होतो, सुबोध कर्मयोग आणि भगवद्गीता 3रा अध्याय. आजचं हे 3रं सत्र आहे. आपण मागच्या 2 ह्याच्यामध्ये मागच्या वेळेला आपण बघितलं की कर्माचे वेगवेगळे प्रकार काय आहेत, आणि महाराजांनी आपल्याला सुबोध कर्मयोगाच्या 1ल्या, 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या प्रकरण ग्रंथामध्ये याचं थोडंसं वर्णन केलेलं आहे की आम्ही ज्यावेळेला कुठलंही काम करतो या जगामध्ये आल्यानंतर, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, त्या कर्मामध्ये वेगवेगळे टाइप्स आहेत. काम्य कर्म आहेत, म्हणजे आम्ही कामना करून आम्ही कर्म करतो, म्हणजे मला हे पाहिजे म्हणून मी हे काम करतो. जी नित्य नैमित्तिक कर्म असतात, पूजा अर्चा असेल किंवा वेगवेगळे सण असतील, श्राद्ध कर्म असेल, ते नैमित्तिक कर्म आहेत, ही सगळी आम्ही नेहमी करतो. त्याचप्रमाणे निषिद्ध कर्म सुद्धा आम्ही करतो. शास्त्रामध्ये सांगितलंय की ती प्रयत्नपूर्वक टाळावीत, निषिद्ध कर्म करू नये, आणि चुकून माकून जर निषिद्ध कर्म झालं तर त्याच्यासाठी प्रायश्चित्त कर्म सुद्धा सांगितलेलं आहे. आणि याच सगळ्या वेगवेगळ्या कर्मांच्या बरोबरच आम्हाला आमचं एक स्वतःचं एक कर्तव्य कर्म आहे, म्हणजेच स्वधर्म आहे, म्हणजेच स्वतःचं विहित कर्म. भगवंतांनी त्याला शब्द वापरलाय की नियत कर्म आहे. कारण जे आम्हाला केलं पाहिजे ते आपण बघत होतो. आणि हेही आपण मागच्या वेळेला बघितलं की कुठल्याही माणसाला एक क्षण सुद्धा काम न करता राहू शकत नाही. प्रत्येक माणसाला काम हे केलंच पाहिजे, त्याच्यापासून आम्हाला पळ काढता येणार नाही. आणि काम तर केलंच पाहिजे हे जर असेल तर काम कसं करावं हा प्रश्न आहे. मागच्या वेळेला आपण बघत होतो की कर्म म्हणजे काम आम्ही कसं करतो सध्याच्या काळामध्ये, आणि हे छान महाराजांनी वेगवेगळी छोटी छोटी उदाहरणं देऊन सुबोध कर्मयोगामध्ये छान सांगितलेलं आहे. तुम्ही त्याचं वाचन, पठण, मनन, चिंतन चालू केलेलं असेलच. आपण जर कुठलंही कर्म जर आपलं जर बघितलं तर पहिल्यांदा आमच्या मनामध्ये एक कामना येते, आमची एक इच्छा असते, वासना असते, संकल्प असतो की हे मला करायचं आहे. आणि सध्याच्या काळामध्ये 1-2 जानेवारीमध्ये सगळ्यांचा एक संकल्प असतो की वेट रिडक्शन. आणि कुणीतरी सांगितलं होतं की असं एक व्हॉट्सअपवर आपण आलो होतो एक विनोद म्हणून, की जे नेहमी वर्षभर जिम मध्ये जातात त्यांनी पहिली 5 दिवस जिम मध्ये जाऊ नये, कारण हे सगळे संकल्प करणारे, कामना करणारे, इच्छा करणारे हे पहिले 5च दिवस येणार. 5 दिवसानंतर त्यांचा संकल्प, त्यांची कामना गळून पडणार, आणि हळूहळू 9व्याचे 9 दिवस असं जसं म्हणतात तसं 5 दिवसानंतर, 9 दिवसानंतर आमचा सगळा संकल्प, आमची सगळी इच्छा, सगळ्या कामना गळून पडणार, आणि परत पहिल्यासारखं दुसऱ्या वर्षी परत आम्ही तीच इच्छा धरणार, तीच कामना धरणार. म्हणजे आमचं साधं काम करण्याचं, संकल्प करण्याचं, कामना करण्याचं किती आम्ही कशा पद्धतीने करतो ते आम्ही बघा. म्हणजे रामदास स्वामींनी म्हणलेलं आहे की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु त्यासाठी भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. म्हणजे आम्ही जी कामना करतो, आम्ही जी इच्छा करतो, त्यासाठी सुद्धा आम्हाला भगवंताचं जर अधिष्ठान असेल तर ती कामना सुद्धा, ती इच्छा सुद्धा भगवंताच्या शक्तीमध्ये निर्माण होते, भगवंताच्या शक्तीमध्ये त्याचं रूपांतर होतं. म्हणूनच जे काही कामना, वासना ज्या आमच्यासाठी असतात त्याला आम्ही स्वार्थ म्हणतो. कारण आम्ही ज्या सगळ्या कामना करतो ह्या आम्ही आमच्यासाठी करतो. रामदास स्वामींनी जी कामना केली होती ती चिंता करीतो विश्वाची, असं जे म्हणतात, की अशा पद्धतीनं ज्या वेळेला आम्ही आमची इच्छा, आमची कामना, आमचे संकल्प ज्या वेळेला जगासाठी असतात त्यावेळेला त्या कामनेचं, संकल्पाचं स्वरूप थोडं वेगळं असतं. इथं जे आपण आता बघतोय हे कर्म किंवा कामना किंवा वासना हे आमच्यासाठी, स्वतःसाठी, मी आणि मायसेल्फ याच्यासाठी केलेल्या इच्छा, कामना, वासना, की माझं चांगलं व्हावं, माझं हे असं व्हावं, तसं व्हावं, ह्या ज्या सगळ्या इच्छा आहेत, कामना आहेत, ह्याच्यातून सगळ्या कर्माचा, सगळ्या कामाचा सुरुवात होते.
अशा पद्धतीने आम्ही काम करतो. आणि जर आम्हाला जर इच्छाच नसेल, आम्हाला जर कामना नसेल, तर आम्ही काय ते कर्म करत नाही. म्हणजे थोडक्यात आमच्या सगळ्या कामना वासना आमच्या कर्मासाठी उद्युक्त होतात, स्टार्टिंग पॉइंट ठरतात, आणि मग आम्ही कामाला सुरुवात करतो. पण मग पुढं कामाला सुरुवात केल्यानंतर त्या प्रत्येक कर्मामध्ये माझा कर्तृत्व भाव असतो, किंवा मी करतोय, मी माझ्यासाठी करतोय, मी माझ्या मुलाबाळांसाठी करतोय, मी माझ्या नातेवाईकांसाठी करतोय, माझं आयुष्य चांगलं व्हावं ह्याच्यासाठी मी नोकरी करतोय, मला संपत्ती जास्त मिळावी म्हणून मी नोकरी करतोय. ह्याच्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी हा कर्तृत्व भाव आहे, हा कर्तेपणा आहे. म्हणजे आता 2 पॉइंट झाले, की पहिल्यामध्ये कुठल्याही कर्मामध्ये कामना आहे, वासना आहे, आणि तो मी करतोय हा कर्तृत्व भाव आहे किंवा कर्तेपणा आहे. आणि हे 2 असल्याशिवाय ते कर्म होत नाही. म्हणजे तिसरा भाग, आम्ही कर्म करत नाही. आणि कर्म म्हणजे ऍक्च्युअल एक्झिक्युशन. म्हणजे त्यानंतर इथपर्यंत थांबत नाही, कारण कर्म नुसतं आम्ही करत नाही, तर कर्म करताना त्या कर्माचं फळ काय असेल हे मी आधीच ठरवलेलं असतं. म्हणजे ज्या वेळेला मी कामना करत असतो, ज्या वेळेला इच्छा करत असतो, त्याच वेळेला त्या कर्माचं फळ काय मला मिळावं हे मी आधीच ठरवलेलं असतं. कुणी मी म्हणजे माझ्या मनाने ठरवलेलं असतं. म्हणजे कर्मफळ काय मिळणार हे मी आधीच ठरवूनच मी कर्म करतो. ते ठरवूनच माझी इच्छा, कामना, संकल्प असतो. म्हणजे कसं ते चक्र आहे बघा. म्हणजे आणि जर कर्मफळ माझ्या इच्छेनुसार, माझ्या कामनेनुसार, माझ्या मनानुसार जर मिळालं, तर माझ्याच मनामध्ये ऍक्सेप्टन्स भाव निर्माण होतो. आणि ऍक्सेप्टन्स भावामुळे काय होतं, तर माझ्या मनामध्ये सुखाहव वृत्ती निर्माण होते. म्हणजे मी सुखी होतो थोडक्यात. म्हणजेच थोडक्यात कुठलीही कामना जर त्या माझ्या इच्छेप्रमाणे जर मला फळ मिळालं, तर मी सुखी होतो. आणि जर माझ्या इच्छेविरुद्ध जर मला फळ मिळालं, तर मी दुःखी होतो. म्हणजे आपल्याला एक पॉइंट ह्या याच्यामध्ये कळला, की ज्यावेळेला आम्ही कुठलंही काम करतो, या 4, आणि आता आपण कर्म आणि कर्मयोग याच्यामधला फरक जाणून घेतोय. आता आपण हे जे बघितलं, त्या कर्मामध्ये 4 भाग आहेत, आणि या 4 भागांशिवाय कर्म होऊच शकत नाही. आणि याच पद्धतीनं आम्ही सगळी कर्म करतो या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. याच्याशिवाय कामना करता कर्मफळ, याच्याशिवाय कर्म होऊ शकत नाही. आणि हे आम्हाला पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे, की ज्या वेळेला आम्ही, कारण महाराजांनी सुबोध कर्मयोगामध्ये सांगितलंय, की बऱ्याच वेळेला कन्फ्युजन आहे, आणि प्रत्येक जण असं म्हणत असतो, की मी माझं कर्तव्य पार पाडतोय. मी जर घरामध्ये जर कर्ता पुरुष असेल, तर मी नोकरी करतोय, मी माझं कर्तव्य पार पाडतोय. म्हणजेच काय, तर मी कर्मयोग करतोय. म्हणजे आम्हाला थोडक्यात महाराज म्हणतात, की कर्म आणि कर्मयोग ह्याच्यामधला फरक कळला पाहिजे. आणि एक्झॅक्टली कर्मयोग म्हणजे काय आणि एक्झॅक्टली कर्म म्हणजे काय. कारण कर्मयोगामध्ये कर्म आहेच, पण कर्मामध्ये, सर्व कर्मामध्ये तो कर्मयोग आम्ही अप्लाय करतोय का नाही, हे मात्र ते कसं कर्म करतोय त्याच्यावरती अवलंबून आहे. म्हणून आम्हाला स्पेसिफिकली आता जाणून घेतलं पाहिजे, की कर्म म्हणजे काय आणि कर्मयोग म्हणजे काय. आणि हे आपण गीतेच्या आणि सुबोध कर्मयोगाच्या आधारे आपण जाणून घेतोय. तर कर्म हे कळल्यानंतर आपण पुढे जाऊया. मगाशी जसं मी म्हणत होतो, की आपल्याला 4 भाग आहेत. एक म्हणजे वासना, कामना आहे. मी करता म्हणजे डुअरशिप आहे. त्याच्यानंतर ऍक्च्युअली ऍक्शन म्हणजे कर्म आहे, की जे आम्ही आमच्या शरीराने, आमच्या कर्मेंद्रियांनी, आमच्या ज्ञानेंद्रियांनी हे करतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की मी हात-पाय हलवतो, मी डोळ्यांनी बघतो, मी कानांनी ऐकतो, आणि अशा पद्धतीने मी सर्व कर्म करतो. हे ऍक्च्युअल एक्झिक्युशन ऑफ कर्मा म्हणजेच ऍक्शन. आणि त्याच्यानंतर कर्म झाल्यानंतर म्हणजे कर्माला सुरुवात आहे, कर्म ऍक्च्युअली घडत आहे, आणि कर्माला शेवट आहे, म्हणजे कर्माचं फ्रुट्स म्हणजे कर्मफळ, म्हणजे त्या फ्रुट्स ऑफ ऍक्शन. असं हे कर्माचं एक चक्र आहे. आणि हे या सर्व कर्माची परिभाषा ही याच पद्धतीने केली जाते. मग अशा पद्धतीनं कर्म करण्यामध्ये महाराज म्हणतात, भगवंत म्हणतात, की प्रॉब्लेम काय आहे.
कर्म तर केलंच पाहिजे, कर्माला आम्हाला पर्याय नाही. पण कर्माचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आम्ही ज्या पद्धतीनं कर्म करतो त्या पद्धतीनं आम्हाला कर्माचा प्रश्न नाही, तर त्या कर्मामुळे आम्हाला सुख मिळत नाही, आनंद मिळत नाही, तर आम्हाला दुःखच पदरात पडतं. कारण का की ज्या वेळेला मी इच्छा करतो, वासना करतो, कामना करतो, आणि मगाशी जसं मी म्हणलं की एखादं कर्म करताना माझे एक्सपेक्टेशन्स अशी आहेत की मला हे फळ पाहिजे, आणि माझ्या कल्पनेप्रमाणे, माझ्या मनाप्रमाणे जर त्या कर्माचं इच्छित फळ मिळालं, तर माझ्या मनामध्ये ऍक्सेप्टन्स वृत्ती, ऍक्सेप्टन्स थॉट येतो, आणि मी कुठलीही गोष्ट इझिली ऍक्सेप्ट करतो. त्यावेळेला माझ्या मनामध्ये सुखाची वृत्ती निर्माण होते, मी आनंदी होतो, मी सुखी होतो. जर माझ्या कर्म केल्यानंतर माझ्या मनाप्रमाणे जर फळ मिळालं नाही, तर मी दुःखी होतो, नव्हे कधी कधी मला रागही येतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की क्रिकेटची मॅच असेल, फुटबॉलची मॅच असेल, टीव्ही लागलेला असेल, आणि मॅच अतिशय रंगात आलेली आहे, आणि ती मॅच आम्ही जिंकणार आहे अशी माझी इच्छा आहे, आणि त्यावेळेला बरोबर जर इलेक्ट्रिसिटी गेली आणि त्या शेवटच्या मॅच, शेवटच्या बॉल, शेवटचे जे 6 चेंडू, शेवटचे बॉल जे टाकायचे, त्याच वेळेला माझी मॅच मला बघता येत नाही म्हणल्याबरोबर मला अतिशय राग येतो. म्हणजे मला पाहिजे त्या पद्धतीनं मला जे एक्सपेक्ट केलेलं आहे त्या पद्धतीनं जर ते झालं नाही, कुठलीही गोष्ट असेल, तर मला राग येतो, मला दुःख होतं. जर एखादी गोष्ट मी ठरवलेली असेल आणि ती मी केली, पण माझ्या पद्धतीनं मला फळ मिळालं नाही, माझ्या मनाप्रमाणे मला फळ मिळालं नाही, पण दुसऱ्याने ती बरोबर केली आणि त्याला ते फळ मिळालं, तर मला त्याच्याबद्दल जेलसी येते, मला त्याचा हेवा वाटायला लागतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळेला स्टुडंट लाईफमध्ये किंवा जी विद्यार्थी दशे असतील, तर त्या विद्यार्थी दशेमध्ये जर आम्ही सगळेजणच अभ्यास करतो, सगळेजणच परीक्षा देतो, सगळ्यांनाच पहिला नंबर पाहिजे आहे, सगळ्यांनाच 90% वरती मार्क्स पाहिजे आहेत, म्हणजे कर्म सगळेजणच करतायत, अभ्यास सगळेजणच करतायत, पण जर परीक्षेमध्ये फळ म्हणजे माझ्या मनाप्रमाणे जर मला 90% पडले नाहीत, आणि माझा जो मित्र आहे, जीवश्य कंठस्थ मित्र आहे, की जो आम्ही दोघांनी मिळून अभ्यास केलेला आहे, आणि मला कमी मार्क पडले आणि त्याला जास्त मार्क पडले, तर त्यावेळेला मला त्याचा हेवा वाटतो, मला त्याच्याबद्दल जेलसी निर्माण होते. कधी कधी आम्हाला फळ मिळण्यासाठी उशीर लागतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की म्हणजे आता सध्या मुलांचंच उदाहरण घेऊ, मागच्या वर्षी 2 वर्षांमध्ये सगळ्यात जास्त टेन्शन्स कुणाला असतील, जास्त कुणाला जर एन्झायटी असेल, कुणाला फिअर फॅक्टर असेल, तर तो मुलांना आहे, मोठ्या माणसांना पण आहे. पण त्यांना ती परीक्षा कधी होणार माहिती नाही, ती परीक्षा करोनाच्या काळामध्ये पुढे ढकलत जाते आहे. केव्हा परीक्षा आहे माहिती नाही, किती दिवस अभ्यास करायचा माहिती नाही, आणि त्यामुळे जर ते कर्मफळ मिळायच्या मध्ये जर थोडासा वेळ गेला आणि ते जर मला जर कधी मिळेल माहिती नसेल, तर त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली माझ्या मनामध्ये एक अनसर्टनिटी निर्माण होते, एन्झायटी निर्माण होते, टेन्शन निर्माण होतं. कधी कधी आम्हाला आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळतं. म्हणजे मी अभ्यास भरपूर केलेला आहे, मी कंपनीमध्ये भरपूर काम केलेलं आहे, आणि मला माहिती आहे की एखाद्या वेळेस ह्या वेळेला मला प्रमोशन सुद्धा मिळेल, आणि लकीली काय झालं, तर मला नुसतं प्रमोशन मिळालं नाही, तर डबल प्रमोशन मिळालं, आणि नॉर्मली जर इन्क्रीमेंट 15% असेल, तर मला 50% इन्क्रीमेंट मिळाली. काय झालं मला माहिती नाही, आणि ते कर्मफळ मला इतकं माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळालं, माझ्या एक्सपेक्टेशन पेक्षा जास्त मिळालं. त्यामुळं मला असं वाटायला लागलं की मी फारच हुशार आहे,
मी फारच छान काम करतो आहे आणि माझा अभिमान इतका वाढला, नवे मी सगळ्यांना इतरांना तुच्छ लेखायला लागलो कंपनीमध्ये. मला वाटायला लागलं की मीच आता सगळ्यात मोठा आहे, कारण मला माझ्या कामाचं, माझ्या विद्वत्तेचं जणू काही हे शिक्कामोर्तबच केलेलं आहे की मला डबल प्रमोशन मिळालेलं आहे. म्हणजे माझ्या कामामुळं मी अभिमानामध्ये, ॲरोगन्स मध्ये माझं रूपांतर झालं. मग या सगळ्या इमोशन्समुळं, इमोशनल आउटबर्स्टमुळं काय होतं, तर आमच्याच आयुष्यामध्ये टेन्शन्स निर्माण होतात, आमच्याच आयुष्यामध्ये स्ट्रेस निर्माण होतो, आमच्याच आयुष्यामध्ये एन्झायटी निर्माण होते, फिअर निर्माण होते, ग्रीड निर्माण होते. आणि या अनकंट्रोल्ड इमोशन्समुळं आम्हाला सध्याच्या काळामध्ये, जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अनेक तरुण पिढीमध्ये हेल्थ इश्यूज आलेले आहेत. म्हणजे ब्लड प्रेशर असेल, हिमोग्लोबिनचे इश्यू असतील, शुगर असेल, असे जे सगळे जे लाईफस्टाईल डिसीजेस आहेत, हे सगळे आम्हाला या सगळ्या कर्मामुळे निर्माण झालेले आहेत. आणि ह्याच्यामुळे काय होत असेल, तर आमचंच आयुष्य हे थोडंसं दुःखी आणि स्ट्रेसफुल झालेलं आहे. आणि ह्या सगळ्यामुळे काय होतं, तर हा अशा पद्धतीनं आम्ही कर्म केल्यामुळं, अशा पद्धतीनं ह्याला कर्मयोग म्हणत नाहीत, अशा पद्धतीनं कर्म केल्यामुळं आम्हाला सवय लागते. ती सवय लागल्यामुळं हळूहळू आमचं तसाच मन तयार होतं किंवा माइंडसेट तयार होतो. त्याच पद्धतीची आम्हाला सवय लागते. म्हणजे चिंता करत असेल आयुष्यामध्ये, तर आम्ही हळूहळू चिंता करण्याचीच सवय लागते आणि तो माझा हळूहळू ऍटिट्यूड बनतो. आणि ऍटिट्यूड चेंज करणं हे अतिशय अवघड होतं, कारण ते एकदा घट्ट बसल्यानंतर, आमचा एक ऍटिट्यूड झाल्यानंतर आम्हाला आमचा स्वभाव रागीट होतो, कधी कधी आमचा स्वभाव जलस होतो, कधी कधी आमचा स्वभाव चिंता करण्याचा होतो. आणि या सगळ्यामुळं आम्हाला आमचा स्वभावच, आमचा स्वतःच मन आम्हाला त्रास देतं. मग आता हे जर आम्हाला कळलं असेल, तर आपण गीतेच्या आधाराने कर्म योग म्हणजे काय हे आपण पाहून घेऊ. म्हणजे तिथं सुद्धा कर्मच आहे, पण फक्त कसं कर्म करायचं हे आपल्याला तिथे भगवंत सांगतील. ते आपण थोडेसे श्लोक बघूया. आपण मागच्या वेळेला 9वा श्लोक पर्यंत आपण बघितलं होतं. यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्म बंधनः तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संग समाचर. आपल्याला वेळेच्या अभावी प्रत्येक श्लोकावर टिप्पणी किंवा त्याचं डिटेल अनालिसिस करता येणार नाही, खूप वेळ जाईल. आपल्याला वेळ कमी आहे. आपल्याला 1 ते 2 सेशन्स मध्ये, ऍडिशनल सेशन्स मध्ये आपल्याला हे सत्र संपवायचं आहे. आणि म्हणूनच मी सगळे श्लोक घेणार नाही. आणि ते सगळ्या श्लोकांचं जर घ्यायचं असेल, तर आपण कुणाला जर खरोखर इंटरेस्ट असेल, तर आपण ते नंतर घेऊ. कारण आम्ही ज्यावेळेला गीता किंवा ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग घेतोय आता सध्या, तर त्यावेळेला आम्ही प्रत्येक ओवीवर किंवा प्रत्येक श्लोकावर ज्यावेळेला आम्ही त्याचं अनालिसिस करतो, तर जवळजवळ गेले 5 वर्ष दर रविवारी हे सेशन्स चालू आहेत. आणि ते प्रत्येक सेशन्स हे 2-2 तासाचे होतात. त्यामुळे नक्कीच ते खूप डिटेल आहे. आज आपल्याला फक्त समरी रूपानं बघायचं आहे, त्यामुळे आपण थोडेसे श्लोक बघूया. याचं कारणही मी तुम्हाला सांगतो की का आम्हाला बघायचं आहे. कारण का, की ज्यावेळेला आम्ही हे गीता वाचतो, ज्यावेळेला सुबोध कर्मयोग ज्यावेळेला आम्ही वाचतो, त्यावेळेला आम्हाला कळतं की अरे, भगवंतांनी 5000 वर्षापूर्वी जे काही सांगितलेलं आहे, ते आज सुद्धा आम्हाला तसंच्या तसं लागू पडतंय. आणि त्यांनी ज्या टिप्स दिलेल्या आहेत, त्यांनी कशा पद्धतीनं कर्म करायला सांगितलेलं आहे भगवंतांनी, तर ते आज सुद्धा मी जर अप्लाय केलं, तर माझं आयुष्य हे आनंदी होऊ शकेल, हे आम्हाला कळावं म्हणून मी थोडंसं समरी रूपानं तुमच्या पुढे श्लोक मांडतोय. म्हणजे हे सगळं जे मी सांगतो हे माझं नाही, तर हे त्या भगवंताचं गीतेमध्ये सांगितलेलं, अर्जुनाला सांगितलेलं हे तत्वज्ञान आहे, हे कर्मयोग आहे. हाच सोप्या भाषेत सुबोध कर्मयोगामध्ये महाराजांनी आपल्या समोर मांडलेला आहे. भगवंत इथं म्हणतात 9व्या श्लोकामध्ये की अरे, तू जर ते कर्म यज्ञासारखं केलंस, आणि यज्ञ म्हणजे काय, तर यज्ञ म्हणजे मागच्या वेळेला बघितलं की ते परमेश्वरासाठी केलंस. विष्णू, यज्ञ म्हणजे विष्णूसाठी जर कर्म केलंस, परमेश्वरासाठी कर्म केलंस, तुझ्या स्वतःसाठी केलं नाहीस, तुझ्या स्वार्थासाठी केलं नाहीस, तर तो कर्मयोग होईल. नाहीतर
ते कर्मबंधन होईल. आणि म्हणून इथं भगवंत म्हणतात की तदर्थम कर्म कौंतेय, म्हणून कौंतेया अर्जुना तू कसं कर्म कर, तर मुक्त संग समाचार, म्हणजे असंग पद्धतीनं कुठलीही इच्छा न ठेवता, कुठलीही कामना न ठेवता तू कर्म कर. बरोबर आहे. अशा पद्धतीनं भगवंत सांगतात. पुढे भगवंत म्हणतात, आपण मधले श्लोक जरा पुढे जाऊया. तस्मात् असक्तम सततम कार्यम कर्म समाचर, असक्तो या चरण कर्म परमाप्नोति पुरुषः. म्हणजे तू सतत काम कर, पण कसं काम कर, असक्त, म्हणजे कुठल्याही त्याला तू स्वार्थासाठी करू नकोस, त्याच्यामध्ये आसक्त होऊ नकोस. म्हणजे आमचं सुद्धा महाराज इथं म्हणतात एका याच्यामध्ये की एक कर्म आम्ही करायला लागलो की त्याच्यामध्ये आम्ही इतकं आसक्त होतो, म्हणजे आम्ही बाकीची सगळी कर्म विसरून जातो. कारण का की त्या कर्मातनं मला काहीतरी मिळणार आहे असं मला वाटत असतं. आणि खरं तसं बघायला गेलं तर आपण जर गृहिणींचं उदाहरण घेतलं, आपल्या घरामध्ये आईचं उदाहरण घेतलं, तर ती एकाच वेळेला एकाच दिवसामध्ये अनेक कर्म करत असते. ती स्वयंपाक करत असेल, ती कपडे धुत असेल, ती एखाद्या वेळेस कंपनीमध्ये सुद्धा जात असेल आणि अर्थार्जनाचं सुद्धा काम करत असेल. पण जर एकच काम करावं, म्हणजे समजा सध्या जर मला नवीन पिढीमध्ये, नवीन जनरेशनमध्ये जर एखादी स्त्री जर कंपनीमध्ये जात असेल, म्हणजे 9 to 5 तिला जर जॉब असेल आणि तिच्याकडेच फक्त लक्ष देऊन, त्या जॉबकडेच फक्त लक्ष देऊन, त्याच्यामध्ये आसक्त होऊन, कारण त्याच्यामध्ये पैसे मिळतात, त्याच्यामध्ये प्रमोशनसाठी मला काम करायला पाहिजे म्हणून जास्त काम करून बाकीच्या कर्माकडे जर मी लक्ष दिलं नाही, कारण जरी मला ऑफिसमध्ये जायचं असेल तरी सुद्धा त्या गृहिणीला अजून कर्तव्य कर्म आहेत आणि ती कर्तव्य कर्म तिनं जर ती व्यवस्थित केली नाहीत, आसक्तीमुळे एकाच कर्मामध्ये जर ती गुंतून राहिली तर बाकीची कर्म व्यवस्थित होणार नाहीत आणि एक बॅलन्स, घरामधला बॅलन्स हे साधणार नाही. म्हणजे ज्यावेळेला आम्ही मल्टीटास्किंग करत असतो त्यावेळेला असं म्हणलेलं आहे की तुम्ही मल्टीटास्किंग करा, जरूर करा, पण ज्यावेळेला तुम्ही त्या टास्क मध्ये असाल त्यावेळेला तुम्ही 200% एफर्ट द्या. कारण ज्यावेळेला आम्ही मल्टीटास्किंग करत असतो त्यावेळेला आम्ही एक टास्क करायला लागल्यानंतर दुसऱ्या टास्क त्याचा विचार करतो, तिसरं टास्क करायला लागल्यानंतर आधीच्या टास्कचा विचार करतो. म्हणजे आम्ही त्या कामामध्ये पूर्णपणे लक्ष देत नाही, आम्ही मनापासून काम करत नाही, कारण त्या कामामध्ये आम्ही आसक्त झालेलो असतो आणि त्या कामामध्ये आम्ही प्रेझेंट टेन्स मध्ये नसल्यामुळं आम्ही भूतकाळामध्ये असतो किंवा भविष्य काळामध्ये असतो, त्यामुळे आमचं काम व्यवस्थित होऊ शकत नाही, आमचं त्या कामामध्ये आसक्ती असते. आणि म्हणून भगवंत इथं आम्हाला सांगतात की कुठलीही आसक्ती न ठेवता, आणि आसक्ती का असते तर त्या आसक्तीमध्ये आमचं सगळं लक्ष त्या फळाकडे असतं, म्हणून आमच्या त्या कर्मामध्ये आसक्ती असते, बाकी दुसरं काही नाही. आपल्याला उदाहरण देतात, कारण आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्हाला रोल मॉडेल्स हवी आहेत सध्याच्या काळामध्ये, आणि आमची सध्याच्या काळामध्ये रोल मॉडेल्स काय आहेत त्याच्यावर आमचं आयुष्य अवलंबून आहे. भगवंत इथं सांगतात की कर्मणैव हि संसिद्धी आस्थिता जनकादयाः, म्हणजे जनकादी राजे त्यावेळेला ते जरी त्यांनी कर्म केली, म्हणजे जरी ते आत्मज्ञानी झाले, जनक राजाला विदेही म्हणतात की देहामध्ये असताना विदेही असा हा जनक राजा आहे, तर त्यावेळेला तो ज्यावेळेला काम करतो तरी आत्मज्ञान मिळाल्यानंतर सुद्धा त्यांनी राज्यच केलं. आणि ते राज्य कसं केलं, जनक राजाची गोष्ट सांगतात आणि जनक राजाच उदाहरण सांगतो सगळं, की मी इतका आसक्त आहे, मी इतका निस्संग आहे, मी इतका डिटॅच्ड आहे की उद्या ही माझी राज्य जळून खाक जरी झालं तरी मला काहीही वाटणार नाही, पण तरी सुद्धा मी मोठ्या प्रेमानं मनापासून जनतेची सेवा करतोय, मी राज्य करतोय. म्हणजे काम करणं, राज्यकारभार सांभाळणं हे माझं कर्तव्य आहे, म्हणून मी करतोय. हे मला त्यातनं काही मिळणार आहे
मला उपभोगायला भोग मिळणार आहेत म्हणून मी काम करत नाहीये, म्हणून राज्यकारभार करत नाहीये, तर मी माझं कर्तव्य आहे, राजाचं कर्तव्य आहे की प्रजेची सेवा करणं, आणि म्हणून मी ते काम करतोय. आणि हे काम करत असताना ते जर ते काम करण्यासाठी असलेली जी राज्य आहे ते जळून खाक झालं तरी सुद्धा मला काहीही वाटणार नाही. कारण का की मी त्याच्यामध्ये आसक्त नाही, त्याच्यामध्ये मी गुंतलेलो नाही, त्याच्यामध्ये मी त्याच्यापासून अलिप्त आहे. म्हणून भगवंतांनी सुद्धा आम्हाला काय सांगितलं की कुठलंही काम करताना थोडंसं अलिप्त होऊन काम करा, निस्संग होऊन काम करा. त्याच्यामध्ये तुम्ही गुंतू नका म्हणजे याचा अर्थ असा नव्हे की आम्ही त्याच्यामध्ये काम करायचं नाही, पाट्या टाकायचं नाही आहेत. आम्ही मनापासून काम करायचं आहे, पण ते काम करताना आम्ही त्या कामामधनं आम्हाला काय मिळणार आहे ते आम्ही त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, फळाकडे लक्ष द्यायचं नाही, असं इथं भगवंत म्हणतात. भगवंत हेही सांगतात पुढे की यद्यत आचरती श्रेष्ठ तत्तद देवे तरो जनाः सप यत प्रमाणम कुरुते लोकस तदनुवर्तते. म्हणजे जसं जसं हा प्रसिद्ध श्लोक आहे, सगळ्यांना माहिती आहे की जसे जसे श्रेष्ठ लोक म्हणजे आमच्यापेक्षा असलेले ज्यांना जाणते लोक आहेत, म्हणजे आम्ही महाराजांना का फॉलो करतो, आम्ही महाराजांचा सुबोध कर्मयोग का वापरतो, कारण आम्ही त्यांचं आयुष्य हे जवळून बघितलेलं आहे. आज आपल्या ह्याच्यामध्ये संप्रदायामध्ये सुद्धा कितीतरी आपले आईवडील असतील, आजी आजोबा असतील, त्यांना महाराजांचं डायरेक्ट सहवास मिळालेला आहे. त्यांनी महाराजांना डायरेक्ट बघितलेलं आहे, ते कशा पद्धतीनं कर्माचं आचरण करतायत ते स्वतः बघितलेलं आहे, आणि त्या पद्धतीनं आम्ही ते आचरण करावं असं भगवंत आम्हाला सांगतायत. म्हणूनच ते म्हणतात की यद्यत आचरती श्रेष्ठ, श्रेष्ठ हा शब्द वापरलाय. नुसता ज्येष्ठ नाही, ज्येष्ठ म्हणजे फक्त वयाने वाढलेली माणसं. श्रेष्ठ याचा अर्थ की त्यांना आयुष्य कळलेलं आहे, त्यांना आयुष्य म्हणजे काय हे कळलेलं आहे, आणि आयुष्यामध्ये आनंदी कसं राहायचं काम करता करता हे त्यांना कळलेलं आहे. आयुष्याचं एक जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते ज्यांना कळलेलं आहे ते लोकांना श्रेष्ठ म्हणतात. आणि ते ज्या पद्धतीने वावरतात, ज्या पद्धतीने काम करतात, त्या पद्धतीने जे बोलतात ते आम्ही ऐकावं, त्याप्रमाणे आम्ही आचरण करावं, हे सगळ्यात महत्वाचं. कारण नुसतं बोलून होत नाही, नुसतं ऐकून होत नाही, त्यासाठी आम्हाला आचरण केलं पाहिजे, त्यासाठी आम्हाला इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे. आणि म्हणून भगवंत इथं स्वतःच सुद्धा उदाहरण देतात आणि म्हणतात की मी सुद्धा इथे नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानम वाप्तव्यम वर्त एवच कर्मणी. अरे पार्था, अरे अर्जुना, मला स्वतःला या तिन्ही लोकांमध्ये काहीही कर्तव्य नाही, मी कुठलंही काम केलं पाहिजे असं माझ्यावर कुठलंही बंधन नाही, तरी सुद्धा मी अतिशय मनापासून, आणि तुम्ही भगवंताचं चरित्र बघा, श्रीकृष्णाचं चरित्र बघा, अगदी लहानपणापासून ते शेवटपर्यंत भगवंतांनी अनेक प्रकारची कार्य केलेली आहेत, अनेक प्रकारची कर्म केलेली आहेत. म्हणजे जर आपण थोडंसं ही चरित्र कशासाठी जर बघायचे असतील तर आम्हाला सुद्धा डे टू डे लाईफ मध्ये कशा पद्धतीनं कर्म केलं पाहिजे, कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे, कशा पद्धतीनं कर्मयोग केला पाहिजे ते आम्हाला श्रीकृष्णाच्या भगवंताच्या चरित्रातून कळेल. आणि म्हणून म्हणतात की मम वर्तमान वर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वशः. म्हणजे जसं मी काम करतो, माझाच मार्ग सर्व मनुष्य जात अवलंबते, मलाच सगळी मनुष्य जात फॉलो करते, असं इथं भगवंत म्हणतात. कर्म करत असताना मी अहंकाराने कर्म करू नये, मी कर्तेपणाचा भाव ठेवू नये, मी करतो माझ्यामुळे होतं हे होऊ नये. म्हणून इथं भगवंत म्हणतात की प्रकृते क्रियमाणानी गुणै कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. भगवंतांनी किती छान शब्द वापरलाय बघा, की अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. म्हणजे अहंकार जो विमूढ आहे म्हणजे मूर्ख आहे, तो मूर्ख काय म्हणतो की ह्या कर्माचा मी करता आहे. मग ह्या कर्माचा मी करता नाहीये का हो? कारण मीच हे कर्म करतो आहे, मीच हे काम करतो आहे, पण मग करता मी नाही असं कसं म्हणणार मी? तर भगवान इथे म्हणतात की जो कर्तेपणाचा भाव आहे,
जो अहंकार असल्याचा भाव आहे, अभिमानाचा जो भाव आहे, त्याच्यामुळं काय होतं, त्याच्यामुळं माझं कर्मातलं लक्ष कमी होतं, माझं कर्मफळाकडे लक्ष वाढतं आणि माझं त्या कर्मामध्ये आसक्ती वाढते. आणि म्हणून भगवंत म्हणतात की तू काम करतोयस, त्याची सगळी कर्म करशील ती तू मला वहा, म्हणजे मी काम करतोय असं तू समज. म्हणजेच थोडक्यात तू कर्तेपणाचा भाव काढून टाक. कर्मफळ कुठलं मिळणार आहे त्याचा तू विचार करू नकोस. मनामध्ये हीच कामना, म्हणजे हेच संकल्प, हेच मिळावं अशी अपेक्षा करू नकोस. कारण का की प्रकृते क्रियमाणानी गुणै कर्माणि सर्वशः. तुझा जो स्वभाव आहे, तुझं जे मन आहे, तुझं जे अंतःकरण आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये जे जे काही गुण आहेत ते गुण तुझ्याकडून काम करून घेत आहेत असं तू समज. आणि तू हे नक्की मनात ठेव की मी हे काम करत नाही. हे अतिशय कर्मयोगातलं एक अतिशय मोठं सूत्र आहे. आणि म्हणूनच इथे म्हणतात की तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. म्हणून तत्ववित्तु महाबाहो, महाबाहो हा अर्जुनाला शब्द वापरला, हा आम्हाला सुद्धा आहे, कारण आम्ही सुद्धा महाबाहो आहोत. म्हणजे काय, आम्ही सुद्धा अनेक कार्य करत असतो, अनेक सक्सेस मिळवत असतो या जीवनामध्ये, अनेक मोठी मोठी कामं करत असतो. आम्हाला जी वाटतं की आम्ही करू शकणार नाही ती सुद्धा आम्ही कामं करत असतो, पण ती आम्ही कशी करावीत, तर गुणकर्म विभागयोः हे आम्ही लक्षात ठेवावं की कुठल्या गुणांनी मी ते काम करतोय. माझे असलेले प्रकृतीमध्ये असलेले जे गुण आहेत त्याच्यामुळे ते काम होत आहे आणि मी स्वतः त्यापासून अलिप्त आहे. माझं स्वतःचं स्वरूप वेगळं आहे, ते मी लक्षात घेऊन मी काम केलं पाहिजे. आणि असं भगवंत म्हणतात. आपल्याला वेळ नसल्यामुळे आपण याच्यावर जास्त डिटेल अनालिसिस करणार नाही. आपण मागच्या काही सत्रामध्ये पूर्वीच्या हे काम आपण अनालिसिस थोडंसं केलं होतं, त्यामुळे मी आता परत त्या अनालिसिस मध्ये जाणार नाही. म्हणून ते म्हणतात की मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्यात्म चेतसा निराशीर निर्ममो भूत्वा युद्धस्व विगत ज्वरा. म्हणजे अतिशय अलिप्त भावाने, निर्मम भावानी सर्व कर्म तू कर, असं इथं भगवंत आम्हाला सगळ्यांना आदेश देत आहेत. आता या सगळ्या श्लोकांचं जर एक थोडंसं एक समरी जर बघितली आणि त्यातला जर एक आपण जर गाभा जर घेतला आपल्यासाठी, आपल्या इम्प्लिमेंटेशनसाठी, कारण आपला हा जो सगळे सेशन्स आहेत, हे सेशन्स ही थेरी बघण्यासाठी नाहीत, तर ही सेशन्स आम्हाला हे भगवंतांनी सांगितलेला कर्मयोग आचरणात कसा आणायचा, आमच्या जीवनामध्ये कसं ते इम्प्लिमेंट करायचं, ह्यासाठी ही सगळी सेशन्स आहेत. आपल्या सगळ्या तरुण लोकांसाठी ही सेशन्स आहेत. आणि म्हणूनच आता जे पुढचं जी फॉईल आहे हे जे आपल्या सगळ्यांच्या समोर असेल की आता निष्काम कर्मयोग कसा करायचा. म्हणजे आपण कर्म कसं करायचं बघितलं, भगवंताचे श्लोक बघितले आणि या भगवंताच्या श्लोकाच्या आधाराने सुबोध कर्मयोगाच्या आधाराने, सुबोध कर्मयोग आपण आज वाचा, प्रकरण 5 आणि 6 याच्यामध्ये महाराजांनी निष्काम कर्मयोगाबद्दल सांगितलेलं आहे. आणि ते मगाचच जे आपलं जे कर्म करण्याचं जे आहे ते आपण म्हणलं होतं की ते कर्मयोग नव्हे. मग निष्काम कर्मयोग म्हणजे काय, तर ते 4 जे भाग होते की पहिला जो भाग होता त्याच्यामध्ये कामना वासना आहे, तर निष्काम कर्मयोगामध्ये कुठलीही कामना नाही, कुठलीही वासना नाही. मग निष्काम कर्मयोगामध्ये काय आहे, तर निष्काम कर्मयोगामध्ये माझं स्वतःचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य मी पार पाडणं हे माझं कर्तव्य असल्यामुळं ते मी मनापासून पार पाडेन असा भाव आहे. दुसरा भाग की कर्तृत्व भाव, म्हणजे थोडक्यात निष्काम कर्मयोगामध्ये कामना येत नाही, वासना येत नाही, स्वार्थ येत नाही. मला हे पाहिजेच अशी भावना नाही, मला हे भोगायचं आहे अशी भावना नाही. जे काही काम करायचं आहे ते काम मी कर्तव्य भावनेनं करणं, निष्काम भावनेनं करणं म्हणजेच कर्मयोग आहे. आणि हा कर्म आणि कर्मयोगातला फरक आहे. कर्मामध्ये मी करतो, डुअरशिप आहे, पण निष्काम कर्मयोगामध्ये डुअरशिप नाही, कर्तृत्व भाव नाही, मी करतोय हे भाव नाही. म्हणजे काम करणं, कर्तव्य करणं, कर्म करणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी समजून करत आहे, एवढंच करत आहे, ह्याच्यापेक्षा काहीही भाव नाही. त्याच्यामध्ये थोडासा अलिप्तपणा आहे, त्याच्यामध्ये आसक्ती नाही,
त्याच्यामध्ये गुंतणं नाही. आणि ऑटोमॅटिकली हे कशासाठी करायचं ते पण आम्हाला कळेल की कर्म तर केलंच पाहिजे, तिसरा भाग तर केलाच पाहिजे, पण पहिले जर दोन भाव आम्ही कर्तृत्व भाव जर काढून टाकला, आमची कामना जर आणि वासना जर काढून टाकली, तर ऑटोमॅटिकली माझी कर्मफळाबद्दलची जी आसक्ती आहे, कर्मफळ हेच मिळावं आणि तेच मिळावं, ही जी माझी इच्छा अपेक्षा आहे, एक्सपेक्टेशन आहे, ते कर्मफळ या निष्काम कर्मयोगामध्ये येत नाही. म्हणजे जर आम्हाला जर थोडक्यात जर बघायचं झालं तर कर्तव्य कर्म मनापासून करणं, अलिप्त भावानं करणं, हाच निष्काम कर्मयोग आहे. कर्मफळाची अपेक्षा न करणं हाच निष्काम कर्मयोग आहे. आणि थोडंसं आता आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये लक्षात राहावं म्हणून ही त्रिसूत्री तुमच्या समोर मांडतोय, म्हणजे तुम्हाला कळेल की हे कसं आमचा एक माइंडसेट तयार होतो, आमच्या मनाचा एक धातणी तयार होते. आणि ती म्हणजे काय तर आगते स्वागतम करूयात. म्हणजे जर आपण जर एखादं कुठलंही काम म्हणलं तर आपण एक ते जर काम म्हणजे गेम जर म्हणलं तर आपण ज्याला 100 मीटर स्प्रिंट सगळ्यांना माहिती आहे की पहिल्यांदा सगळेजण त्या एका रेषेवर येतात आणि रेषेवर अतिशय सचकतेनं अतिशय अलर्ट असे उभे असतात आणि ऑन युअर मार्क म्हणल्यानंतर सगळे गार्ड्स घेतात, ऑन युअर मार्क म्हणल्यानंतर तयार राहतात आणि गोळीबार झाल्यानंतर एक गोळीचा आवाज आल्यानंतर सगळे धावायला चालू करतात. तसं हे पहिलं सूत्र म्हणजे आगते स्वागतम करूयात. ह्याचा आम्हाला उपयोग कसा होईल की आम्ही आयुष्यामध्ये कुठलेही प्रसंग आमच्या घडतात, आमच्या आयुष्यामध्ये घडतात, त्याच्यासाठी आम्ही तयार राहतो. आम्ही एक्सपेक्ट करत नाही की माझ्या आयुष्यामध्ये हेच घडावं आणि तेच घडावं, मी हेच काम करावं तेच काम करावं. सो आय रिमेन इन द प्रेझेंट टेन्स आणि जे काही होणार आहे त्याच्यासाठी मी मनाची तयारी करतो. ऑन युअर मार्क म्हणजे मी अलर्ट होतो आणि जे काही घडेल ते मी आनंदाने स्वागत करतो. ही मनाची ऍक्सेप्टन्स वृत्ती येण्यासाठी हे सूत्र आहे. दुसरं म्हणजे तर निष्काम कर्मयोग करताना मी कर्तव्य पालन करेन, मनापासून काम करेन, माझे एफर्ट्स 100% नाही तर 200% असेल, जीव तोडून काम करेन. कारण का की हे काम हे माझं नाही, हे परमेश्वरासाठी केलेलं काम आहे. म्हणून त्याच्यामध्ये माझा कर्तृत्व भाव नाही, मी करतोय डुअरशिप ही भावना नाही. आणि म्हणजेच थोडक्यात सध्याच्या भाषेत सांगायला झालं तर इट इज लाईक अ गेम. आणि ज्यावेळेला मी त्या सगळ्या कर्माकडे ज्यावेळेला मी गेम म्हणून बघतो, त्यावेळेला त्या गेम मध्ये यशापयशासाठी मी खेळत नाही, तर मी त्या आनंदासाठी खेळतो. आणि म्हणूनच त्या कुठल्याही कर्मापासून जे काही मला फळ मिळणार आहे ते फळ मी घ्यायला तयार आहे. तो माझा प्रसाद आहे, परमेश्वरानी सद्गुरूंनी मला दिलेला प्रसाद आहे. म्हणजेच थोडक्यात मी मनाची एक वृत्ती तयार करून ठेवलेली आहे की ह्याच्यातून जे काही मला फळ मिळेल ते घ्यायला मी तयार आहे. आय ऍक्सेप्ट रिझल्ट इन टोटो विदाउट एनी एक्सपेक्टेशन्स, विदाउट एनी रिटॅलिएशन, विदाउट एनी रिजेक्शन्स. आणि आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ज्या वेळेला आमच्या मनामध्ये रिजेक्शन नसतं, आमच्या मनामध्ये रेजिस्टन्स नसतो, त्यावेळेला आम्ही आनंदी असतो. ज्या वेळेला आमच्या मनामध्ये रेजिस्टन्स असतो, ज्या वेळेला आमच्या मनामध्ये एक्सपेक्टेशन्स असतात, त्यावेळेला आम्ही कधीही आनंदी होऊ शकत नाही. आणि म्हणूनच आम्ही कर्म करताना फक्त काम करणे म्हणजे थोडक्यात काय की जे माझ्या वाटेला आलेलं जे काम आहे ते मी मनापासून करेन, 200% एफर्ट्स देऊन करेन. जे काही येईल ते मी तयार आहे. जे काही माझ्या आयुष्यामध्ये प्रसंग येतील चांगले वाईट त्याच्यासाठी मी तयार आहे. आगते स्वागतम करूयात. आय एम रेडी, आय एम अलर्ट, आय हॅव नो एक्सपेक्टेशन फ्रॉम द लाईफ. जे माझं कर्तव्य आहे ते मी कर्तव्य मनापासून करेन आणि त्या कर्मापासून जे काही मला मिळेल ते मी प्रसाद बुद्धीने ऍक्सेप्ट करीन. ह्याच्या व्यतिरिक्त माझ्या आयुष्यामध्ये काहीही नाही. हा निष्काम कर्मयोग आहे. आणि निष्काम कर्मयोगानं जगणं, निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान करणं म्हणजे हे 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, तर आयुष्यभर या पद्धतीनं कर्म करणं हेच भगवंताला, महाराजांना आमच्याकडून अपेक्षित आहे. आणि ह्याचं फळ आम्हाला काय मिळणार आहे सगळ्यांना माहिती आहे की आमच्याच आयुष्यामधले आनंद वाढणार आहे, आमच्याच आयुष्यामधले टेन्शन्स कमी कमी होणार आहेत, आमच्याच आयुष्यातले हेल्थ इश्यूज कमी होणार आहेत. आपण थोडीशी एक्झाम्पल्स घेऊ म्हणजे आपल्याला सगळ्यांना कळेल की हे कसं मी इम्प्लिमेंट करू शकतो.
जर आम्ही स्टुडंटचं एक्झाम्पल घेतलं तर स्टुडंटची जर कामना जर आमची जर नसेल तर कामना असलेला स्टुडंट काय म्हणेल की मला 100%च पडायला पाहिजेत, 90%च पडायला पाहिजेत, माझा पहिलाच नंबर आला पाहिजे. निष्काम कर्मयोगाचं आचरण करणारा विद्यार्थी म्हणेल की अभ्यास करणं हे माझं कर्तव्य आहे. मी भरपूर अभ्यास करेन, मनापासून अभ्यास करेन, जीव तोडून अभ्यास करेन. दिवसात भले मला 26 तास मिळाले तरी कमीच आहेत, मी 26 तास अभ्यास करेन. कारण का की ते माझं कर्तव्य आहे. आणि एकदा मी ज्यावेळेला अभ्यास केल्यानंतर, इतका अभ्यास केल्यानंतर ज्यावेळेला परीक्षा होईल त्यावेळेला परीक्षेमध्ये जे काही मला मिळेल ते मी ऍक्सेप्ट करेन. आता तुम्ही विचार करा, अगदी कॉमन सेन्सिकल थिंग आहे की जर मी खरोखर 24 तासाच्या ऐवजी 26 तास जर अभ्यास केला, जर मनापासून अभ्यास केला, कुठलंही टेन्शन न घेता अभ्यास केला, कुठलंही एक्सपेक्टेशन न ठेवता अभ्यास केला, तर फळ काय मिळणार आहे हो? नक्कीच फळ चांगलं मिळणार आहे, नक्कीच मला चांगले मार्क्स मिळणार आहेत, नक्कीच माझा पहिला नंबर येणार आहे. पण ते मी आधीच न ठरवता अभ्यास करतोय. हा कर्म आणि कर्मयोगातला फरक आहे. आपण नोकरी करणारा, जॉब करणाऱ्या माणसाचं उदाहरण घेऊ. कर्म करताना तो म्हणेल, म्हणजे जो कर्माचं अनुष्ठान, म्हणजे ज्याला कर्मयोग माहिती नाही, तो म्हणेल की मी नोकरी का करतो, तर मला एवढे पैसे मिळायला पाहिजेत महिन्याच्या शेवटी 30 तारखेला 31 तारखेला, मला दर 2 वर्षानंतर प्रमोशन मिळायला पाहिजे, ह्याच्यातून मला हे संपत्ती मिळाल्यानंतर उपजीविकेसाठी मी या सगळ्या गोष्टी बाय करू शकतो, विकत घेऊ शकतो आणि माझं जीवन मी सुखकर करू शकतो. अशा पद्धतीनं तो सर्व कर्म करेल. कर्मामध्ये मन जर नसलं आणि फक्त फळाकडे जर लक्ष असेल तर त्याचं कर्म तेवढं व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे त्याला प्रमोशन्स मिळणार नाहीत, त्याला इन्क्रिमेंट्स मिळणार नाहीत, त्यामुळे त्याला अजून दुःख निर्माण होईल, हेल्थ इश्यूज येतील. ह्याच्या ऐवजी जर निष्काम कर्मयोग करणारा जर माणूस असेल, तो नोकरी करत असेल, जॉब करत असेल, तर तो काय म्हणेल की मी जॉब कशासाठी करतोय, तर मला माझ्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये जॉब करणं, नोकरी करणं, मग स्त्री असेल पुरुष असेल, काही असेल, ते मी उपजीविकेसाठी करतोय, ते माझं कर्तव्य आहे म्हणून मी करतोय. आणि जर मग कर्तव्य जर मला परमेश्वरानं दिलं असेल, माझ्या सद्गुरूंनी जर मला दिलेलं असेल, तर ते मी कसं करेन? मी सद्गुरूंसाठी करेन, माझ्यासाठी करणार नाही, माझ्या स्वार्थासाठी करणार नाही. मग त्या कर्मामध्ये, कंपनीमध्ये मी अतिशय आनंदाने काम करेन, माझं सगळं लक्ष, माझं सगळं मन देऊन काम करेन, माझ्याकडून 200% एफर्ट होतील, माझं लक्ष दुसऱ्या कुठेही नाही. म्हणजे थोडक्यात मी प्रेझेंट टेन्स मध्ये राहतोय, ते कामातनं काय मिळणार आहे ह्याच्याकडे माझं लक्ष नाही. आणि त्यामुळे ऑटोमॅटिकली फळ काय मिळणार आहे, किती मला पगार मिळणार आहे, किती इन्क्रिमेंट मिळणार आहे, किती प्रमोशन मिळणार आहे, ह्याच्याकडे माझं लक्ष न जाता माझ्या आयुष्यामध्ये आनंद असेल. दुसरं उदाहरण घेऊ की जो धंदा करतोय, शेती करतोय, बिझनेस करतोय, आणि जो धंदा करतो, शेती करतो, बिझनेस करतो, त्यांना हे नेहमी आम्हाला असं असतं की मला हेच मिळायला पाहिजे, एवढा माझा धंदा, एवढा माझा बिझनेस वाढला पाहिजे. एक डोळ्यासमोर एक अतिशय मोठं एक कामना असते, आणि ती कामना जर ठेवून जर मी केलं आणि जर त्याप्रमाणे जर मला रिझल्ट मिळाले नाही, तर मला अतिशय दुःख होतं. आणि म्हणूनच त्याच्या ऐवजी जर देयर इज डिफरन्स बिटवीन कामना आणि गोल नेहमी असावं, पण कामना नसावी. आणि गोल ज्यावेळेला असेल त्या किंवा मला एवढं आहे, पण त्यावेळेला मी एक्झिक्यूट करताना ते कर्तव्य म्हणून मी करेन, तो धंदा, तो शेती किंवा तो बिझनेस कर्तव्य म्हणून करेन. मी ते काम करताना 200% मला मी एफर्ट्स देईन. आणि आता निष्काम कर्मयोग करणारा जो माणूस आहे, तो कसं करेल की जे काही मला रिझल्ट मिळतील, जेवढा काही माझा धंदा मिळेल, जरी मी सुरुवातीला ऑब्जेक्ट ठेवलेला आहे, गोल ठेवलेला आहे की मला ह्या वर्षी 20% माझा बिझनेस ग्रोथ झाली पाहिजे, पण निष्काम कर्मयोग करताना मी म्हणेन की अरे 20% ग्रोथ झाली पाहिजे म्हणून मी काम केलं, 200% काम केलं, पण आता 20% च्या ऐवजी जरी 15% जरी ग्रोथ झाली, कारण सगळ्याच गोष्टी माझ्या हातात नाहीत,
15% जरी ग्रोथ झाली तरीही मी तो ऍक्सेप्ट करतो, रिझल्ट इन टोटो, विदाउट एनी रिजेक्शन, विदाउट एनी रिटॅलिएशन मी ऍक्सेप्ट करतो. त्यामुळे माझं आयुष्य हे सुखकर होतं. कारण मी जर ऍक्सेप्ट नाही केलं तर जरी 15% जरी ग्रोथ झाली यावर्षी तरी सुद्धा माझं आयुष्य हे दुःखमय होईल. कारण का की मी एक्सपेक्टेशन केलेलं आहे की माझा ग्रोथ 20% व्हायला पाहिजे. आणि आम्ही हे विसरतो, पॉझिटिव्ह गोष्ट विसरतो की 15% ग्रोथ झालेली आहे मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी, म्हणजे माझा बिझनेस चांगला झालेला आहे, 15% वाढलेला आहे. फक्त मी एक्सपेक्ट केलं की 20% वाढायला पाहिजे ही कामना केल्यामुळे काय झालं, जरी मला 15% जरी ग्रोथ झाली तरी सुद्धा ग्रोथ होऊन सुद्धा मला आयुष्यामध्ये आनंद नाही, दुःख आहे. 90% मार्क पडून सुद्धा मुलं दुःखी होतात कारण त्यांनी एक्सपेक्टेशन 95% ठेवलेलं असतं आणि त्यामुळे 90% पडून सुद्धा त्याच्याकडे लक्ष न देता माणसं दुःखी होतात. ही सध्या समाजातला प्रॉब्लेम आहे. गृहिणीचा जर विचार केला आम्ही तर गृहिणीमध्ये खरं ती होम मेकर आहे, ती तिचं कर्तव्य आहे. कारण काय की आम्हाला शास्त्राप्रमाणे किती जरी म्हणलं, आज कितीही गृहिणी घराबाहेर पडलेली आहे, ती जॉब करते आहे, पण तरी सुद्धा तिला जे घरातलं जे कर्तव्य आहे की मुलं घडवणं हे जे कर्तव्य आहे, नेक्स्ट जनरेशन घडवणं हे कर्तव्य आहे. कितीही आम्ही प्रगत झालो तरी सुद्धा जोपर्यंत मुलं पुरुषाला होणार नाहीत तोपर्यंत घरामध्ये गृहिणीचं काम, नेक्स्ट जनरेशन घडवण्याचं काम हे घरातल्या गृहिणीलाच केलं पाहिजे. आणि त्याचंही कारण भगवंतानी गीतेमध्ये दिलेलं आहे की ज्या शक्ती आहेत आमच्या गृहिणीला दिलेल्या, दया, क्षमा, शांती, तेज, हे सगळे जे गुण आहेत हे आमच्या स्त्री शक्तीकडे आहेत. आणि त्या शक्ती असल्यामुळेच त्या नेक्स्ट जनरेशनला, मुलांना वाढवणं, हे नेक्स्ट जनरेशन तयार करणं, सर्वार्थानं तयार करणं, हे त्या चांगलं करू शकतात. याचा अर्थ असा नव्हे की काही पुरुषांकडे ते गुण नसतील, पण तरी सुद्धा आज आम्ही अनेक जी सक्सेसफुल ज्या हे आहेत, स्त्रिया आहेत, त्यांच्याकडे आम्ही जर हे बघितलं, इंदिरा नोईचं जर आम्ही हे बघितलं, चरित्र बघितलं, तर ती सुद्धा म्हणते की जरी मी सीईओ असेल, कितीतरी $1 बिलियन कंपनी आहे, तरी ज्यावेळेला मी घरी येते त्यावेळेला तिची आई असते, ती एक्सपेक्ट करते की अरे तू घरात दूध संपलेलं आहे, तू दूध घेऊन येशील का. कारण होम मेकर हे जे कर्तव्य आहे हे गृहिणीचं कर्तव्य आहे. आणि म्हणून तिनं ते कर्तव्य करताना 200% पार, कारण सगळ्यात डिफिकल्ट टास्क हे गृहिणीचं आहे, कारण तिला खूप मल्टीटास्किंग करायला लागतं. आणि म्हणूनच निष्काम कर्मयोग हा गृहिणीला जास्त का आवश्यक आहे, तर प्रत्येक काम करताना त्याच्यामध्ये 200% एफर्ट देणं आणि ते एन्जॉय करणं, ते भगवंतासाठी करणं, सद्गुरूंसाठी करणं, कुठलीही चिंता न करणं आणि काम करताना आनंदी राहणं आणि त्याच्यातून जे काही मिळेल ते आनंदीपणानं स्वीकारणं, हे सुद्धा आमच्या गृहिणीनं केलं पाहिजे. आणि ते करणं म्हणजेच निष्काम कर्मयोगाचं आचरण करण्यासारखं आहे. सिनियर सिटीजनचा आपण विचार करू. सिनियर सिटीजन आता रिटायर्ड झालेले आहेत. आता त्यांचं कर्तव्य एकच आहे की परमेश्वर सेवा. आणि जी नेक्स्ट जनरेशन आलेली आहे त्यांना मदत करणं, त्यांना सपोर्ट देणं. म्हणजे जर घरामध्ये जर 3 पिढ्या असतील तर तास काटा, मिनिट काटा आणि सेकंड काटा, असे जर 3 काटे आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर सिनियर सिटीजन हा तास काटा आहे, मधला काटा, मिनिट काटा ही करंट जनरेशन आहे. तर सिनियर सिटीजननी तास काट्याप्रमाणे शांतपणाने नवीन जनरेशनला सपोर्ट देणं, ड्रायव्हर सीट पासून बाजूला होणं आणि जेवढं परमेश्वराची जास्त सेवा करता येणं एवढं कर्तव्य आहे असं समजून जर केलं, घरातलं लक्ष जर कमी केलं, पूजा, अर्चना, उपासना, सेवा हे कर्म जर केलं, तर त्यांचं सुद्धा आयुष्य हे चिंतेनं, काळजीनं हळूहळू परमेश्वर चरणी लागेल. आणि नवीन जनरेशन सुद्धा तेवढ्याच उत्साहामध्ये काम करेल. हे जे एकंदर जे घरामधलं जे वातावरण आहे ते पण टिकून ठेवणं हे सिनियर सिटीजनचंच काम आहे, कर्तव्य आहे. आणि ती सेवा परमेश्वराची सेवा म्हणून जर त्यांनी केलं तर निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान केल्यासारखंच होईल. आपल्याला वेळ कमी आहे, 10:30 वाजलेले आहेत. आज आपण इथेच थांबू. पण या सगळ्या ह्याच्यातून समरी मला एवढीच सांगायची आहे की
कर्म आणि कर्मयोग याच्यामध्ये खूप फरक आहे. जरी आपण कर्म केलं तरी कर्म करण्याचा जो अप्रोच आहे तो जर आम्ही बदलला, ती दृष्टी जर बदलली, त्याच्यामधनं जर कर्तृत्व भाव काढून टाकला, त्याच्यामधली जी कामना इच्छा काढून टाकली, कर्मफळाचं लक्ष जर आम्ही काढून टाकलं आणि आमचं जे कर्तव्य आहे ते आम्ही मनापासून केलं, तर फळाची इच्छा न करता केलं, अलिप्त भावानं केलं, आणि असं 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, तर ते निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान आम्ही आयुष्यभर करणं, हेच आम्हाला सुबोध कर्मयोगामध्ये सांगितलेलं आहे. आपण प्रकरण 5 आणि 6 हे आज आपण वाचावं आणि आपल्याला थोडंसं निष्काम कर्मयोग म्हणजे काय हे त्याच्यातून कळेल आणि ते आचरण आपण सगळ्यांनी करावं आणि त्याच्यातून जो मिळणारा जो आनंद आहे, त्याच्यातून जो मिळणारा जो आमच्याच आयुष्यामध्ये जे बदलणारा जो चेंज आहे, तो अनुभवावा सगळ्यांनी, असं मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो, भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजचा सेशन इथंच थांबतो. आजही आपल्याला थोडासा वेळ कमी आहे, त्यामुळे क्वेश्चन आन्सर होणार नाहीत. आपण असं करू की माझा नंबर इथं आहे, तो सगळ्यांनी बघावा. मागच्या सेशनमध्ये पण दिलेला होता. वाटलं तर ईमेल पाठवावी, फोन करावा किंवा आपण नंतर एक शेवटचा सेशन क्वेश्चन आन्सर सेशनसाठी ठेवू आणि त्यावेळेला आपल्याला परत एकदा क्वेश्चन्स घेता येतील. आज मी इथंच थांबतो. हरिओम तत्सत. विवेकजी, मनपूर्वक धन्यवाद. अतिशय सुंदरपणे सर्व मुद्देसूदपणे तुम्ही कर्मयोग, कर्म ह्याचं डिफरन्सिएशन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे डे टू डे लाईफ मध्ये प्रत्येक जण प्रत्येक रोल मध्ये म्हणजे लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत ज्या पद्धतीनं आपण आपापला रोल निभवायला पाहिजे, 200% कर्तव्य भावनेने करायला पाहिजे. कर्तव्यो परमो धर्म हेच जर का मनात धरलं तर मग बऱ्यापैकी हे सगळं सुखकारक होऊ शकतं. आम्ही काकड आरतीमध्ये एक पद नेहमी म्हणतो, आपण आत्मा राम हा करता, हे जरी दृढ कळले, कार्य काज संकल्प विकल्प मनी उठले नाही. तर Correct. अशा प्रकारे जर का आपण वागू शकलो तर खरोखर परमार्थ साध्य करणं हे साधन आहे. कर्मयोग जर का आपण साधू शकलो तर निश्चितपणे आपल्यात ती आसक्ती आणि दुराशा ही सर्व कमी होतील आणि आपल्याला आपल्या निजस्वरूपाकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो जास्त सुखकर होईल. तर ह्या मार्गावरती आपण सगळेजण अजून साधना करून पोचूयात आणि समर्थ सद्गुरू महाराजांनी सुबोध कर्मयोगामध्ये 5व्याच प्रकरणामध्ये त्यांनी व्याख्या दिलेल्या आहेत कर्मयोगाच्या. त्यात अशी व्याख्या आहे की कर्म केले तरी मनुष्याला दुःख बंधन प्राप्त न होता त्याने अलिप्त राहण्याची युक्ती जे शास्त्र शिकवेल ते शास्त्र म्हणजे कर्मयोग. म्हणजे अलिप्तता शेवटी आपल्याला साध्य करायची आहे आणि ती अलिप्तता साध्य करूनच आपण व्यवहारामध्ये सगळीकडे सर्व गोष्टी साधू शकू, आपण आपलं स्वहित साधू शकू. आणि आज हे तुम्ही खूप छानपणे आम्हाला समजून सांगितलं, त्याच्याकरता मनपूर्वक धन्यवाद. परत 15 दिवसानंतर पुढच्या सत्राची आम्हाला सगळ्यांना मनापासून उत्कंठा आणि त्याची ओढ आहेच आहे. तर आपण आता 3rd वीक मध्ये परत भेटूयात. धन्यवाद. आणि तुम्ही म्हणताय तसं शेवटचं सत्र जे असेल ते आपण प्रश्न उत्तराकरता ठेवूयात, एकदा डिटेल मध्ये डिस्कशन होते. चालेल. जय सद्गुरु. Yes, sir. राजाधिराज सद्गुरुना श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुना श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुना श्री गणपतराव महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय. जय सद्गुरु.